असे त्यांचा नृत्य प्रकार पाहिजे. मित्रांनो, हे जे गीत आहे आता मगाशी मुलांनी नृत्य सादर केलं, या गीताकरता त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. खूप प्रयत्न करून गीत बसवायला लागतं आणि म्हणून मी त्यांच्यासाठी सांगेन, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ कुछ जिंदगी में, डरने वाले को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. वा वा. भारत भ्रमंतीवरती निघालेला आपला हा परिवार आता आपण काश्मीरमधून चाललेलो आहे दक्षिणेकडे आणि या अतिशय अशा नयनरम्य नृत्यानंतर शास्त्रीय आणि लोकनृत्य जागतिक स्तरावर घेऊन जाणाऱ्या दक्षिण भारतीय नृत्य प्रकाराबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती असेल की अगदी जागतिक स्तरावरती सर्वात जास्त मूवी कुठल्या प्रांतातल्या पाहिल्या जातात तर त्या दक्षिण भारतातल्या साऊथ इंडियन मूवीज, त्याला टॉलिवूड असं म्हटलं जातं. बरोबर. तर सर्वच जण हॉलिवूड या साऊथ इंडियनच्या मूवी पाहतात कारण त्याच्यात स्टंट असतात भरपूर. दक्षिण भारत आपल्या समृद्ध अशा संस्कृती आणि परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे दक्षिण भारत आहे आपल्या भारतातला आणि दक्षिण भारतातील प्रत्येक राज्याला स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत, एक विशिष्ट भाषा आणि विशिष्ट नृत्यशैली सुद्धा आहे. या नृत्यातून संस्कृती, धर्म आणि त्यांच्या इतिहासाचे प्रतिबिंबच दिसतं. हे नृत्य प्रकार कोणकोणते आहे तर भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथकली, कुट्टू, ओडिसी, थुरुवरतिया हे काही प्रसिद्ध लोकनृत्य आहेत येथील आणि हे लोक सामाजिकता आणि धार्मिक विश्वास याबरोबरच पारंपरिक कलांचाही संरक्षणाबरोबरच पर्यटनाचा विकास सुद्धा या राज्यामध्ये झालेला आहे. बरोबर आहे. आपण बघतो की हजारो पर्यटक दक्षिणेकडे मंदिरं, निसर्ग बघायला जात असतात. मित्रांनो, आपणासही आज आमचे इयत्ता 5वी क चे विद्यार्थी या दक्षिण भारतातल्या सफरीसाठी घेऊन जात आहेत. चला तर आपलेही पाय त्या नृत्यावर थरकल्याशिवाय राहणार नाही. साऊथ इंडियन नृत्य. जोरदार टाळ्यांनी त्यांचं वेलकम करायचंय मित्रांनो. Salsa not flamenco, my brother. Natu. What is Natu? Polam kattu dummulo na potla kitta dookinattu pole majataralo pottaraju ginattu seppune sokoni karra samu sesinattu settu neelo na kurra gumpu koodinattu erra jonna rottelo na mirava okku kaluginattu na paata suru na paata suru na paata suru.
following performance. मित्रांनो, एकच विचारेल, याड इन द पौडದಿಂದ याड इन द पौडದಿಂದ अरे तुम्हाला हे गीत आवडलं का? ओके. जरी आपण, हीच तर भारताची विशेषता आहे मित्रांनो, जरी आपल्याला ते बोल कळत नसतील परंतु आपण त्या गाण्यामध्ये तल्लीन झालो होतो की नाही? म्हणूनच म्हणतात सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. नक्कीच आपण, तुम्ही जर अशीच दाद देत राहिलात शेवटपर्यंत, नक्कीच वन्स मोर करूया. आता या रावडी परफॉर्मन्स नंतर आपण जाणार आहोत पुढील राज्याकडे, ज्या राज्याचं नाव आहे गुजरात. सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान सादरीकरण केलं आणि असाच हा उत्साह आपण कायम ठेवूया, कारण पुढचं राज्य आहे गुजरात, जे वेगवेगळ्या रंगांच्या वेशभूषेत नृत्य सादर करीत असतं. मॅडम, या ठिकाणी जमलेला समुदाय, आमचे विद्यार्थी तर आहेतच, परंतु अनेक पालक सुद्धा, बरेचसे पालक उभे आहेत. मी सर्वांना एक सांगू इच्छेन की आपला हा जे डान्सची प्रॅक्टिस चालू होती, बरेचसे विद्यार्थी घरून फोन करायचे आम्हाला की सर आम्हाला व्हिडिओ पाठवा, आम्हाला घरी डान्स करायचा आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी घरी सुद्धा शिकवले हो डान्स, आणि बरेचसे पालकांची इन्व्हॉल्वमेंट सुद्धा आहे. तर मी त्या सर्व पालकांना, सर्व आयांना खूप खूप मनापासून त्यांचंही आभार मानतो की त्यांनी या डान्समध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता पार्टिसिपेट होण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि तुमचा असा पाठिंबा हाच आमच्या विद्यार्थ्यांची प्रेरणा आहे. नक्कीच पुढे आपण मॅडमनी सांगितल्याप्रमाणे गुजरात प्रांताची तर सर्वांना आपल्याला ओळख आहे, आपलं शेजारचंच राज्य आहे. आणि अहो, गुजरातचं नृत्य आपल्यापर्यंत येऊन कधीच पोहोचलेलं आहे. गरबा नृत्य आवडतो आपल्याला, गरबा खेळायला. पण मित्रांनो, आपण या ठिकाणी गरब्या व्यतिरिक्त अजूनही काही नृत्य आहेत. जशी गुजरातने आपली खाद्य संस्कृती जपलेली आहे जागतिक स्तरावर, तसंच आपल्या नृत्यांतही विशेषता आहे. अशा या गुजराती लोकांच्या आनंदात आपण सहभागी होणार आहोत. जीवन मर्यादा ओलांडण्याच्या इच्छेचे प्रतीक असणाऱ्या या वेगवेगळ्या नृत्य प्रकारांमध्ये आता बघणार आहोत आपण कच्छी गाणीओ हे गुजराती नृत्य. मित्रांनो, कच्छी गाणीओ हे नृत्य वेगवेगळ्या रंगाचे रंगीबेरंगी कपडे परिधान करून साधारणतः गुजरातमध्ये उत्साहाने सादर केलं जातं. कच्छी गाणीओ हे गुजराती लोकांचा आनंद, उत्साह आणि जीवन मर्यादा ओलांडण्याच्या इच्छेचं प्रतीक आहे. चला तर मग बघूया आपण इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी सादर करणारे हे गुजराती गीत कच्छी गाणीओ. ए हॅलो. मित्रांनो, जोरदार टाळ्यांनी आपल्या या चिमुकल्यांचं स्वागत करायचं आहे.
अफलातून असं ऍक्ट झालेलं आहे या ठिकाणी. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक करूया मित्रांनो.